प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। आज आपण रिपब्लिक डे स्पेशल मलाई पनीर स्वीटची रेसिपी बघणार आहे। चला तर मग वळूया रेसिपीकडे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू घेतले, 2 चमचे साखर घेतली, 2 हिरव्या वेलच्या घेतल्या। नंतर मी त्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले अशा प्रकारे। नंतर मी त्यामध्ये पनीरचे छोटे छोटे पीसेस करून टाकले आणि नंतर त्यामध्ये मी 2 चमचे मिल्क पावडर टाकले आणि त्याला पण मी मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेतले। नंतर त्यामध्ये मी 2 थेंब हिरवा खायचा रंग टाकला, त्याला फिरवून घेतला। अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झाले। नंतर मी हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि मी हाताला तूप लावण्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले। तेवढ्या मिश्रणचे आपले 8 बॉल तयार झालेले आहे। या बॉलला कव्हर करण्यासाठी आपण मलाई तयार करून घेऊया। त्यासाठी मी थंड दुधाची मलाई घेतली आणि त्याला मी चमच्याने व्यवस्थित फेटून घेणार आहे बघा। नंतर मी त्यामध्ये 1 वाटी थंड दूध टाकले, त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यावर मी 4 चमचे मिल्क मेड टाकणार आहे। याला पण मी चमच्याने व्यवस्थित फेटून घेणार आहे। नंतर मी ब्रेडचे 4 काट काढून घेतले आणि ब्रेडला मी दुधामध्ये डीप केले। नंतर मी ब्रेडला हळूहळू स्पंज करून त्यामधले एक्स्ट्रा दूध काढून घेतले। मध्ये मी पनीरचा बॉल ठेवला आणि त्याला मी व्यवस्थित आकार देत आहे बघा। अशा प्रकारे आपली स्वीट तयार झाले। या स्वीटच्या मलाईसाठी मी उरलेल्या दुधाचे 3 भाग केले। एका भागाला मी पांढरे ठेवले, एका भागाला मी ऑरेंज कलर दिला आणि दुसऱ्या भागाला मी ग्रीन कलर टाकला बघा। अशा प्रकारे मी उरलेलं दूध आपल्या स्वीटवर टाकत आहे बघा। वाटून आपल्या तिरंगासारखा थोडा लाईट झाला पण प्रयत्न केला। नंतर मी याला ड्रायफ्रूट्सने गार्निश करून घेतले। खूप सोपी डिश आहे, सर्वांना नक्की आवडणारी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। नंतर मी याला 10 मिनिटासाठी रेफ्रिजरेटरमध्ये सेट करायला ठेवले। आजची डिश तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।